अजिबात धार नाहीये, बिलकुल अशी बारीक धार शासनाचं काहीच नाही. काही लोकांकडे नळ येतो, काही लोकांकडे नळ नाहीये. बारीक धार असते त्यामुळे मग मोटारी लागतात. पाणी नाही भेटणार म्हणून आमच्या कार्यालयाला थोडे मारवतात. अशी व्यवस्था करून यंग चांदा ब्रिगेडच्या यंग चांदा ब्रिगेडच्या मध्ये हवामान खात्याद्वारे ज्या प्रकारे उष्णतेची लाट म्हटलेली आहे चंद्रपूर शहरामध्ये, एकीकडे महानगरपालिका माध्यमांच्याद्वारे लोकांना सूचित करते की लोकांनी आंघोळ करावं, उष्णतेपासून वाचावं, पण आम्ही इथं व्यवस्था पाहतो तर प्यासाठी पाणी नाही जिल्ह्यामध्ये. महिलांना हलाखीची स्थिती झालेली आहे. मग तो एकोरी प्रभाग असो, बाबूपेठ असो, इंग्लंज भवानीवाड असो, संपूर्ण शहरामध्ये पाण्यासाठी अत्यंत किल्लत आहे. आतापर्यंत शांतप्रिय असलेला जिल्हा हे संयमाचे आमचे अंत पाहत आहे. आम्ही किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वामध्ये इथं मागणी करायसाठी आलो होतो. इथला जो ठेकेदार आहे, जे काही ठेकेदार असेल त्यांच्यावर आम्ही मोबाईलवर बोललो आणि मागणी केली. एक रास्त मागणी होती आमची की सामान्य लोकांना 2 वेळ 1 वेळ तरी पाणी भेटावं. हे 1 दिवस आड देतात तेही मान्य आहे. तरी पण त्यानं आम्हाला अरेवारीची गोष्ट केलं. त्या ठेकेदारानं आम्हाला अंदर करतो म्हटला. मी 2 दिवसाच्या त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे. यानंतर काही गुन्हा नोंदत असेल माझ्यावर, कानून व्यवस्था मला हातात घ्यावं लागत असेल तर मी समाजासाठी, माझ्या जनतेसाठी आणि या पाणीच्या समस्येसाठी अवश्य घेणार. पाण्यासाठी हा विषय आहे आणि पाण्यासाठी माननीय जोरगेवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा पाणीपत आहे. गावकर राहणार बाबूपेठ. आम्ही यंग चांदा ब्रिगेड सामाजिक संस्थेच्या अंतर्गत चंद्रपूरमध्ये जी संस्था किशोरभाऊच्या नेतृत्वात चालत आलेली आहे, किशोरभाऊ त्या संस्थेचे अध्यक्ष आहे आणि आम्ही पूर्ण चंद्रपूरमध्ये जेव्हा सर्वे करतो या संस्थेच्या माध्यमातून, अख्ख्या चंद्रपूरमध्ये पाण्याचा हा भीषण परिणाम आहे. प्रत्येक एरियामध्ये पाण्याची समस्या आहे. लोक पाण्यावाचून त्रस्त होऊन राहिलेले आहे. माझ्या बाऊपेठमध्ये 5 दिवसाआड नळ येतो, काही भागामध्ये 3 दिवसाआड, काही भागामध्ये 4 दिवसाआड. आणि आज आम्ही ह्या मागणीसाठी इथे आलेलो आहोत. त्यांची अरेरावी मनमानी आम्हाला ऐकायला मिळालेली आहे. हे म्हणते 15 दिवसांना आम्ही करतो. 15 दिवस पब्लिकला का जनतेला मारायचं आहे का पाण्या वाचून? आज चंद्रपूरमध्ये 47 डिग्री तापमान आहे, 46 डिग्री तापमान आहे आणि 2 टाईम आंघोळ तर चुलीत गेलं, पण पाणी प्यायलासुद्धा इथं मिळत नाही आहे. हा एक गंभीर प्रश्न आहे जनतेचा आणि म्हणून आम्ही यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून ही एक सामाजिक कार्य आम्ही इथे करायसाठी इथे आलेलो आहोत. जर आमची ही मागणी 2 दिवसात पूर्ण झाली नाही तर यापेक्षा जास्त आम्ही तीव्र आंदोलन करू. अख्ख्या चंद्रपूर नागरिकांना आम्ही या आंदोलनात सहभागी करू.